नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। तर मी शुभम खेडेकर तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय। तर मित्रांनो, आज चाललो आम्ही गावी, म्हणजेच आजचा प्रवास तुम्हाला दाखवणार आहे सांगली ते चिपळूण। आणि माझ्यासोबत आहे माझा हा छोटा काका। हॅलो, चला कोकण आपला असं गावा चला 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 काका निघाला। चला, सकाळचे वाजले आता 6। आता आम्ही 6 वाजता इथून घर सोडणार आणि पुढच्या प्रवासाला जाणार आहोत। तर चला मग जाऊया, आता आपण पुढचा प्रवास सुरू करूया। आम्ही कोकणकर, स्वर्गावनी सुंदर आमचं कोकण आहे। आहा, चला। हा हा तर चला मग आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया। तयारी पूर्ण झालेली आहे काका, नाही का? तर या आधीचा प्रवास तुम्ही पाटण ते सांगली हा बघितला आहे। आता आम्ही या पुढच्या प्रवासाला सुरू करतोय। म्हणजे आता आम्ही माधवनगरला, त्यानंतर पुढचा प्रवास सुरू करतोय। चला मग जाऊया। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। तर अशा रीतीने आमचा पुढचा प्रवास सुरू झालेला आहे। चावी गाडी घराची ए थोड्या मिनिटासाठी ब्रेक घेतलेला आहे। पलोस हायवेला आहे कराड। आता कधी कराडला जायला आम्हाला 1-1.5 तास लागेल। 10 मिनिटात इथून आम्ही आता कराडला पोहोचू। 1.5 तासात म्हणजे सांगली ते कराड 1.5 तासाचा प्रवास झालेला आहे। त्या चला मग आता पुढचा प्रवास करूया आपण। बरोबर 1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आता आलेलो आहे कराडला। आता यापुढे पुढचा प्रवास होणार आहे पाटण, कराड टू पाटण। आम्ही आहोत पाटणमध्ये। 2.5 तास लागला आम्हाला यायला सांगलीवरून। आणि तुम्ही या आधीचा व्हिडिओ पाहिला असेल, तुम्ही कोयना ते पाटण रस्ता एकदम 3rd क्लास। आत्ताही तुम्ही या व्हिडिओमध्ये दिसलं असेल, कोयना ते पाटण या 3rd क्लास रस्ता आहे। त्यानंतर तुम्हाला असं चांगला रस्ता पाहिजे असेल, तुम्ही नेरले म्हणजे पाटणपासून नेरले गाव आहे 2 मिनिटावर आहे नेरले। तिथून लेफ्ट घेऊन आणि पुढे कराड या गावात तो रस्ता बाहेर पडतो। शॉर्टकट आहे, थोडा 2 किलोमीटर लांब आहे, पण रस्ता चांगला भेटतो। आता पुढे बघूया आपला पुढचा प्रवास कसा होतोय आपण। काही ना, हा रस्ता माहीत नाही तुम्हाला, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला रस्ता दाखवतो आणि तुम्ही लोकेशनवर टाकू शकता।
नेरले टू कराटेगाव यामध्ये तो लोकेशन आहे. रस्ता चांगला आहे, गावातून रस्ता तर रस्ता पण चांगला आहे. आम्ही थांबलेला आहे, ब्रेक घेतलेला आहे. हा पाहू शकता रस्ता तुम्ही कसा एकदम प्लेन आहे. असा रस्ता पाहिजे. नाहीतर पाटण ते कोयना तुम्ही रस्ता बघितला थर्ड क्लास. एवढी वर्ष झाले रस्ता बांधतायत, अजून रस्ता त्यांचा झालाय नाही बांधून. पावसाच्या वेळी त्यांना सगळे आठवण होते. असा प्लेन रस्ता पाहिजे. आम्ही आता नेरले गावात आहे. तुम्ही आणि ह्या मार्गे येऊ शकता आणि लोकेशन वरही टाकू शकता तुम्ही गुगल मॅपवर. असा प्लेन रस्ता हवे आणि हा रस्ता सरळ कराटे या गावी बाहेर पडतो. आम्ही आहोत मानेरी गावात. नाश्ता करायला थांबलेला आहे, ब्रेक घेतलेला आहे. आणि इथे 2 डायरेक्शन आहेत. एक मगाशी म्हटल्याप्रमाणे कराटे गावात रस्ता जातो आणि दुसरा डायरेक्शन आहे समोरून, तो डायरेक्ट कोयनामध्ये बाहेर पडतो. म्हणजे गोष्टवाडे वगैरे जाताना लागते ना, तिथं तो एक डायरेक्शन बाहेर पडतो. नाश्त्याला बसलेला आहे. ब्रेकफास्ट, चपाती, चटणी, अजून काय केलाय? भाजी कसली? मुंगाची. मसूर. तिथं तुम्ही पाहू शकता पवन चक्की. आम्ही इकडे गाडी पार्क केलेली इकडे आणि निसर्गाचा आम्ही आनंद लुटतोय. ते बघा डोंगरावर टेकलंय आभाळ. तर आता आमचा पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. नाश्ता पण करून झालेला आहे. मस्त डोंगरावर फिरून आलेला आहे. आणि हा पाहू शकता करवंद घेऊन आलेला आहे. येतो नाही करवंद का? खा. आता आम्ही आलेला आहे कोयनामध्ये. छान प्रवास झाला, गावातूनच आलेला. रस्ताही खूप छान होता आणि इथे आम्ही थांबलेलो आहे हवा चेक करण्यासाठी गाडीची. पाहू शकता तुम्ही. आणि या पुढचा प्रवास होणार आहे कोयनेपासून पुढे घाट, कुंभारली घाट लागणार आहे. त्यानंतर पोफळी, शिरगाव, आपण चिपळूणला ऑलमोस्ट आलेलाच. तर चला मग जाऊया, पुढचा प्रवास करूया. चलो चिपळूण 30 किलोमीटर. आणि अशा रीतीने आमचा घाटातील प्रवास सुरू झालेला आहे. कुंभारली घाट. मी ते थांबलेलं आहे कुंभारली घाटात. तुम्ही पाहू शकता मस्त पैकी. हा हा काय नजारा आहे. हा काश्मीर काश्मीर नाही आहे, हे सह्याद्री है, सह्याद्री.
घरी चाललोय मला. काका तर पुढे आवाज दिस. फायनली घरी आलो आम्ही. काका तुम्ही कधी आलात? चुंबा कोपरीकडे. नाही असं नाही, ते गुंड लिहिलंय. बत्ती करायलाय. बत्ती 12 वाजले अजून तरी बत्ती करायलाय. आहे काय करतेस? नमस्कार. तर आता आम्ही आलेलो आहे घरी. तरी लगभग आम्हाला 6 तास लागले यायला चिपळूणला. म्हणजे आम्ही थोडं ब्रेक घेत आलेला, थांबत आलेला, मध्येच घाटात थांबलेला होता. परत ब्रेक घेत आले म्हणून एवढा टाईम लागला. नाही तर 4:30-5 तास तरी लागतोय ते यायला नॉनस्टॉप. हां कुंभारले घाटात थांबलेला होता. खूप मस्त वाटलं. खूप छान प्रवास झाला. एक नंबर भारी. आता घरी आलेलं आहे आम्ही शेवडेला गावी. आपलं गाव ते आपलं गाव कापसाळ पायरवाडी. तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय.